नंदुरबार के नवापुर में दिल दहला देने वाली घटना। आश्रम स्कूल के लापता छात्र का शव सेप्टिक टैंक में मिला। प्रशासन पर लापरवाही के आरोप। गुस्साए परिजनों और ग्रामीणों ने सख्त कार्रवाई की मांग उठाई। महाराष्ट्र के नंदुरबार जिले के नवापुर तालुका स्थित बंधारे आश्रम स्कूल में एक बेहद दर्दनाक घटना सामने आई है। तीसरी कक्षा के छात्र ब्रायन राहुल गावित का शव स्कूल परिसर के पीछे स्थित सेप्टिक टैंक में मिलने से सनसनी फैल गई। छात्र एक दिन से लापता था और उसकी तलाश जारी थी। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और शव को पोस्टमार्टम के लिए अस्पताल भेजा गया। घटना के बाद परिजनों का रो रो कर बुरा हाल है। ग्रामीणों और अभिभावकों ने स्कूल प्रशासन पर गंभीर लापरवाही का आरोप लगाते हुए कड़ी कार्रवाई की मांग की है। काल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथून ब्रायन राहुल गावित मुक्काम सनखडका हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी काल दुपारी 12 वाजेपासून मिसिंग होता आणि त्याचे शोध सर्व कर्मचारी आणि त्यांचे आई वडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा पडून गेला आहे। तर सोनखडक्या गावातील त्यांचे आई वडील आले, त्यांचे कर्मचारी शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही मिळून आले नाही। रात्री आज 10 वाजेला एक आश्रमशाळेची जी गटार आहे तिथे तो विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आला आणि या आश्रमशाळेमध्ये जे अधीक्षक आहे आणि जे शिपाई आहे आणि जो वॉचमन आहे ते सर्वस्व जबाबदारी त्यांची आहे। त्यांनी दुर्लक्ष केलं। ही दुसरी तिसरी घटना आहे या आश्रमशाळेमध्ये। सर्व पालक नाराज आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की जे अधीक्षक आहे संदीप शेंगदाणे त्याला तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि इथले मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी जे बेजबाबदारपणा इथे काम करत नाही त्यांना लगेच त्यांचं दुसऱ्या आश्रमशाळेला बदली करण्यात यावी अशी आमची सर्वांना मते। त्यांच्या सोनखडकावाल्यांचं म्हणणं, सर्व जे इथं पालक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ही आश्रमशाळा जे कर्मचारी आहेत त्यांचे तात्काळ बदली व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने आश्रमशाळा चालायला पाहिजे। वारंवार घटना घडते